रागाचे औषध. हे ऐकल्यानंतर आयुष्यभर तुम्हाला राग येणार नाही. फक्त एकदा नक्की ऐका. आपल्या जीवनात रोज काही ना काही असे घडते की आपल्याला राग हा येतोच आणि आपली चिडचिडही होते. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या वेळेला आपल्याला राग येईल त्यावेळेला आपण जर शांत राहिलो तर आपले थोडेही नुकसान होणार नाही आणि आपल्याला जसे हवे तसे घडत जाईल. एक गृहिणी असते, तिला सतत प्रत्येक गोष्टीवर राग येत असतो. ती घरामध्ये सतत चिडचिड करत असते. तिच्या या स्वभावामुळे घरातील लोक तिला वैतागले होते. तिच्या या स्वभावामुळे घरात सतत तणावपूर्ण वातावरण निर्माण होत असे. घरामध्ये सतत वाद भांडणे होत असत. एकदा काय होते, त्या गृहिणीच्या दारावर एक साधू येतो. ती गृहिणी तिची समस्या त्या साधूला सांगते आणि ती त्या साधूला म्हणाली, महाराज, मला सतत राग येतो. प्रत्येक गोष्टीचा खूप म्हणजे खूप राग येतो. माझी कितीही इच्छा असली तरीही मी माझा राग शांत करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही मला असा काहीतरी उपाय सांगा की मी माझ्या रागावर नियंत्रण करू शकेन. त्यानंतर त्या साधूने त्याच्या झोळीतून एक औषधाची बाटली काढली आणि तिला सांगितले की जेव्हा केव्हा तुला राग येईल तेव्हा या औषधाचे 4 थेंब तुझ्या जिभेवर सोड. 10 मिनिटे ते जिभेवरचे औषध तोंडातच ठेवायचे आहे. तोंड उघडायचं नाही आणि जर तोंड उघडलंस तर औषध उपयोगी ठरणार नाही. त्यानंतर त्या स्त्रीला तिच्या रागावर नियंत्रण करायचे होते. त्यामुळे तिने साधूने सांगितल्याप्रमाणे ते औषध जेव्हा राग येईल त्यावेळेस खाण्यास सुरुवात केली. सतत 7 दिवस हा प्रयोग तिने केला. जेव्हा राग येईल तेव्हा ते औषध तोंडात ठेवल्याने तोंड पूर्णपणे बंद ठेवले. त्या 7 दिवसांमध्ये तिच्या रागाचे प्रमाण खूप कमी आले होते. तिची चिडचिडही कमी झाली होती. 7 दिवसानंतर तो साधू पुन्हा तिच्या दरवाजावर आला. तेव्हा ती त्या साधूला नमस्कार करून म्हणाली, तुमचे औषध माझ्यासाठी उपयोगी ठरले आहे. माझा राग कमी झाला आहे आणि मी रागावर नियंत्रण करू शकले आहे. त्यामुळे माझ्या कुटुंबात खूप शांती आणि समाधानी वातावरण आहे. त्यावेळी तो साधू म्हणाला, मुली, जे मी तुला औषध दिले होते ते औषध नव्हतेच. त्या बाटलीमध्ये फक्त पाणी होते. साधू म्हणतो, एक गोष्ट लक्षात घे, जेव्हा राग येईल तेव्हा शांत बसलो तर रागावर नियंत्रण करता येते. जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा आपण उलटे सुलटे बोलायला लागतो. त्यामुळे वाद वाढत जातो. म्हणूनच शांत राहून रागाचा इलाज करता येतो. खरं पाहता रागाने फक्त आपले नुकसानच होते. रागामुळे आपण चिडचिडे रागीट बनतो. लोकांच्या नजरेत आपण वाईट बनायला लागतो. तर मग मित्रमैत्रिणींनो, आपल्या रागावर नियंत्रण करून सर्वांमध्ये आणि सर्वांचे आवडीचे व्हा. रागावर एक अतिप्रचलित म्हण आहे आणि ती म्हणजे अति राग आणि भीक माग. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद.